आज आपण कुठलीही पूर्वतयारी न करता अगदी परफेक्ट अशी उपवासाची साबुदाण्याची वडे कसे बनवायचं ते बघणार आहोत. तुम्ही बघू शकाल अजिबात तेलकट न होता अगदी छान मध्ये पूर्णपणे पोकळ असे आपले साबुदाणे वडे हे तयार झाले. जेवढे दिसायला सुंदर दिसत आहेत तेवढे चविष्ट देखील हे वडे हे तयार होतात आणि अगदी बरेच वेळेपर्यंत तसेच क्रिस्पी देखील ते राहतात. अजिबात आपल्याला वेळ न घालवता अगदी कमी वेळेत आज आपण हे साबुदाण्याची वडे कसे बनवायचं ते आज आपण बघणार आहे. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. सर्वप्रथम आपण साबुदाण्याची वडे बनवण्यासाठी इथे 1 वाटी साबुदाणा हा मंद आचेवरती 2 ते 3 मिनिटं आपण भाजून घेणार आहोत. जास्ती वेळ अजिबात भाजून घेण्याची गरज नाही. फक्त गरम केल्यामुळे साबुदाणा जो आपण मिक्सरला बारीक फिरवणार आहोत त्याचं पीठ हे व्यवस्थित लवकर तयार होतं. आपलं कसं रूम टेम्परेचरला असतं, थोडा तो हव्यामुळे अगदी थोडासा चिमट असा झालेला असतो, त्यामुळे तो व्यवस्थित बारीक होत नाही. म्हणून आपण हलकंसं असं भाजून घेतलं. गार झाल्यानंतर लई मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून मिक्सरवरती आपण जेवढं शक्य तेवढं बारीक याचं आता पीठ हे तयार करून घेऊया. तर अशा पद्धतीने आपण आता पीठ हे तयार करून घेतलं आहे. अगदी सहज असं आपलं पीठ हे तयार होतं. अजिबात जाडसर राहत नाही. अगदी छान असं रवेदार असं आपलं पीठ तयार झालं आहे. ते लगेच ज्या भांड्यामध्ये आपल्याला वड्यांसाठी लागणारं पीठ बनवायचं आहे त्याच्यात आपण टाकून घ्यायचं. तर लगेचच 1 वाटी साबुदाण्यासाठी इथे मध्यम आकाराचे 3 बटाटे घेतले. बटाट्यांचं प्रमाण देखील आपण आवडीनुसार थोडंफार कमी जास्ती घातले तरी काही हरकत नाही. आज आपण बटाटे देखील उकडणार नाही आहोत, कच्च्याच बटाट्यांचा वापर करणार आहोत. अगदी बनवायला सोपे आणि अगदी झटपट अशी होणारी ही छान अशी रेसिपी ही आहे. तर मी त्यांचं साल हे काढून घेतले, त्यानंतर 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आणि आता आपण याला अगदी बारीक असे कापून घेणार आहोत. कापून घेतलेले बटाटे लगेच आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया. मिक्सरच्या भांड्यामध्ये बटाटे हे काढल्यानंतर लगेच आवडीनुसार आपल्याला कितपत तिखट हवे वडे त्यानुसार यामध्ये हिरवी मिरची किंवा लाल तिखटाचा वापर केला तरी काय हरकत नाही. आल्याचा तुकडा, जर आपण उपासाला आलं वगैरे खात नसेल, जे काही इन्ग्रेडियंट्स आपण खात नसाल ते स्किप केले तरी काय हरकत नाही. 1 इंचचा आल्याचा तुकडा घातल्यानंतर लगे अगदी थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आपण आता यामध्ये टाकून घेतले. कोथिंबीर घातल्यानंतर लगेच 1 चमचा जिरे आपण टाकून घेतले. जिरेचं जागेवरती जिरे पावडर वापरलं तरी काय हरकत नाही. पाणी न घालता सर्वात प्रथम आपण याला मिक्सरला बारीक फिरवून घेणार आहोत. तर बघू शकाल अगदी छान असे आपली बटाट्याची पेस्ट ही तयार झाली. यापेक्षा देखील आपण बारीक फिरवून घेतलं तरी काही हरकत नाही आणि पाण्याची गरज असेल तर पाणी घालून फिरवून घेतलं तरी काही हरकत नाही. लगेच जी आपण बटाट्याची पेस्ट तयार करून घेतलेली ते तळून घेतलेल्या साबुदाण्याच्या पिठामध्ये आपण टाकून घेऊया. संपूर्ण आपण बटाट्याचं मिश्रण आता यामध्ये टाकून घेतले. लगेच अर्धा वाटी दाण्याचं कूट आपण यामध्ये भाजून घेतलेले शेंगदाण्याचं आपण कूट यामध्ये टाकून घेतले आणि जे आपण आता हे पावडर वापरतोय अगदी जास्ती आपण रवेदार असं म्हणजे जाडसर असं वापरतोय, त्यामुळे आपले जे वडे आहेत ते छान असे तयार होतात. लगेच त्याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घातले. मीठ घातल्यानंतर लय हाताच्या सहाय्याने आपण सर्वप्रथम पाणी न घालता त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. का आपल्याला अगदी जास्ती सैलसर वगैरे अजिबात हे पीठ बनवायचं नाही. जर पाण्याचं प्रमाण जास्ती झालं तर आपले वडे अगदी तेलकट असे तयार होतील. मिश्रण हे व्यवस्थित मिक्स करून झालं का त्याचा गोळा करून बघा. गोळा होत असेल तर अजिबात आपल्याला एक्स्ट्राचं पाणी घालण्याची गरज नाही. आता माझा हा गोळा होत नाही व्यवस्थित, म्हणून मी यामध्ये अगदी थोडं 1-1 चमच्यावर पाणी घालत त्याला व्यवस्थित मिक्स करून त्याचा गोळा हा तयार करून घेणार. आपण जास्तीत जास्त पोहे खाण्याचे 3 ते 4 चमचे पाण्याचा वापर करणार आहोत. यापेक्षा जास्ती पाण्याचा वापर करण्याची आपल्याला गरज नाही. अगदी सहज असे त्याचे गोळे हे तयार होतात. जे बटाटे आपण घातला आहे त्याला पाणी सुटतं आणि त्यामुळे आपल्याला अगदी कमी पाण्याची गरज ही भासते. या पद्धतीने आपलं कणिक मळून झाल्यानंतर पीठ मळून झाल्यानंतर लगेच आपण त्याला साईडला ठेवून दिले. त्या वड्यांसोबत खाल्ली जाणारी चटणी आपण आता बनवून घेऊया. त्यासाठी इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, 1 इंचचा आल्याचा तुकडा, कितपत आपल्याला चटणी तिखट हवी त्यानुसार हिरवी मिरची नंतर लगेच आपण भाजून घेतलेलं जिरेपूड घातलं आहे 1 चमचा. नसेल तर जिरे घातलं तरी काही हरकत नाही. लगेच याच्यात चवीनुसार मीठ घालून आपण लगेचच आता पाणी न घालता मिक्सरला बारीक फिरवून घेतले. त्यानंतर आपण आता चटणी किती सैलसर हवी त्यानुसार आपण पाणी घालून पुन्हा मिक्सरला बारीक फिरवून घेतली. जर आपल्याला थोडासा आंबटपणा हवा असेल चटणीला तर पुन्हा आपण यामध्ये थोडासा निंबूचा रस घातला तरी काही हरकत नाही किंवा चिंचेचं कोळ घातलं तरी काही हरकत नाही. आता आपली अगदी छान चटपटीत अशी चटणी तयार झाली आणि इकडे हे मिश्रण देखील आपलं अगदी परफेक्ट असं तयार आहे. पुन्हा आणखी गोळा तयार करून बघा. जर होत नसेल गोळा तर पुन्हा आणखी 1
1 ते 2 चमचा पाणी यामध्ये घालून वडा हा बनवून घ्या. थोडा तुटते वडे बनवताना म्हणून आपण यामध्ये पुन्हा आणखी अगदी थोडंसं पाणी घालून त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता आपले अगदी सहज असे वडे हे तयार होतील. या पद्धतीने आपण कणिक पुन्हा आणखी थोडंसं पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. लगेच मध्यम आकाराचा गोळा घेऊन या पद्धतीने आपण आता याचा वडा तयार करून घेणार आहोत. या पद्धतीने आपण आता संपूर्ण वडे तयार करून घेऊ. जर तुम्ही जास्ती पाणी वापरलं तर तेल देखील जास्ती पितील वडे आणि तेलकट देखील होतील, ते व्यवस्थित फुगणार नाही आणि त्यामुळे अगदी जास्तीचे तेलकट असे आपले वडे हे तयार होतील. थोडेसे आजूबाजूला तुटत असतील वडे तरी चालेल, पण तळताना बरोबर सेट होतात. पण अजिबात जास्ती सैलसर असं पीठ करून घेऊ नका. आता आपल्याला हवे तसे लहान मोठे कसे वडे बनवून घ्यायचे त्या पद्धतीने आपण वडे हे बनवून घ्यायचे. तर आता आपण अशाच पद्धतीने संपूर्ण वडे हे बनवून घेणार आहोत. जर आपल्याकडे अचानक पाहुणे आले आणि पाहुण्यांचा उपवास असेल किंवा आपल्या मुलांनी देखील साबुदाण्याची वड्यांची अगदी ऐन वेळेसवर मागणी केली तर त्यावेळेस आपण सहज त्यांना या पद्धतीचे वडे हे तयार करून देऊ शकतो. तर ह्या पद्धतीने मी संपूर्ण वडे बनवून घेतले. साईडला तेल गरम करून घेतले. तेल गरम झाल्यानंतर लय मंद आचेवरती छान ब्राऊन कलर येईपर्यंत, सोनेरी कलर येईपर्यंत मंद आचेवरती आपण यांना तळून घेणार आहोत. आता आपण वडे हे घातल्यानंतर लगेच चमच्यांना याला हलवू नका. थोड्या वेळ त्यांचं जे आवरण आहे ते तेलामध्ये छान तळून जाऊ द्या आणि नंतरच आपण त्या चमच्याच्या साहाय्याने त्याला साईड ही बदलून घ्या. जर आपण लगेचच केलं तर ती तुटण्याची शक्यता असते, म्हणून कधीही वडे घातल्यानंतर 2 ते 3 मिनिटांनंतरच त्यांना ह्या पद्धतीने आपण हलवून पलटी करून आणि आता मंद आचेवरती छान कलर बदलेपर्यंत आपण तळून घेऊ. तर बघू शकाल अगदी छान असे आपले वडे हे फुलले. जेवढे दिसायला सुंदर दिसत आहेत तेवढेच छान आपले हे वडे तयार होतात. चवीला देखील अगदी परफेक्ट जसे आपण साबुदाण्याचे वडे बनवतो अगदी तसेच हे वडे तयार होतात आणि पुन्हा अजिबात आपल्याला अंगावरती तेल वगैरे उडण्याची भीती नसते आणि अगदी परफेक्ट असे आपले वडे हे तयार झाले. लगेचच आपण आता दुसरे वडे देखील ह्याच पद्धतीने मंद आचेवरती तळून घेऊया. फुल आचेवरती तळले तर आतपर्यंत ते छान तळून होत नाही, मध्ये कच्चे राहतात आणि त्यामुळे खाताना आपल्या दातांना ते वडे हे चिटकतात आणि कच्चे देखील ते लागतात. तर तुम्हाला एक वडा मी आता फोडून दाखवते. आतमध्ये अगदी परफेक्ट असा आपला वडा हा तळून झाला आहे. पुन्हा पोकळ देखील अगदी भरपूर असा झाला आहे, म्हणजे अगदी परफेक्ट असे आपले वडे क्रिस्पी असे तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन असे व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल. तर नक्की या एकादशी निमित्ताने हे वडे तुम्ही करून बघा. अगदी सर्वजण आवडून खातील एवढे छान, अजिबात तेलकट न होता क्रिस्पी असे आपले वडे हे तयार आहे.